हॅलो फूडीज, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी हेल्दी मोमोजची रेसिपी। तर त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये अर्ध्या वाटी मी रवा टाकत आहे। त्यानंतर मी ऍड करणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, नंतर थोडंसं तेल ऍड करणार आहे आणि त्यामध्ये मी चिली फ्लेक्स पण ऍड करून घेणार आहे। आणि मी बीटरूटचा रस काढून घेतलेला आहे, तो पण यामध्ये ऍड करून घेणार आहे आणि त्याला छान मळून घेणार आहे। पण लक्ष ठेवायचं आहे की ते जास्त सॉफ्ट नाही झालं पाहिजे, आपल्याला थोडंसं घट्टसरच मळून घ्यायचं। हे पहा, आपलं पीठ आता छान मळून झालेलं आहे। तर त्यावर आपण थोडंसं तेल टाकूया आणि रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊया। जोपर्यंत आपलं पीठ रेस्ट होत आहे तोपर्यंत आपण मसाला घेण्यासाठी घेऊया। मोमोजची फिलिंग बनवण्यासाठी मी कॅबेज घेतलेला आहे, पनीर घेतलेला आहे, कांदा आणि गाजर घेतलेला आहे। माझ्याकडे कॅप्सिकम अवेलेबल नव्हते म्हणून मी ते नाही घेतले, तुम्ही यूज करू शकता। तर हे सगळं मी मॅशर मध्ये सगळं एकदम बारीक करून घेणार आहे। त्यानंतर फोडणी देण्यासाठी मी कढई घेतली आणि कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची चॉप केलेली पेस्ट टाकलेली आहे। त्याला बारीक पेस्ट नाही करायचं, चॉप करून टाकायची आहे। आणि त्यानंतर मी कांदा ऍड केलेला आहे। आता आपले कांदे थोडेसे फ्राय झाले आहेत, तर त्यामध्ये आपण चॉप केलेली कॅबेज टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण गाजर टाकून त्यालाही थोडंसं शिजवून घेणार आहोत। हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण मीठ टाकून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्या भाज्या ज्या आहेत ते लवकर शिजल्या जातील। त्यामध्ये आता आपण पनीर ऍड करूया आणि त्यालाही थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवून देऊया। त्यामध्ये आपण शेजवान सॉस आणि थोडासा गरम मसाला ऍड करूया। आता आपला मसाला रेडी झाला आहे। तर आपण जे पीठ मळून घेतलं होतं त्याची आता आपण एक मोठी पोळी बनवून त्याची छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपली फिलिंग्स भरणार आहोत। अशा प्रकारे छोटे छोटे पुऱ्या करून घ्यायच्या। फिलिंग भरण्यापूर्वी आपण त्यांच्या काठांना आधी पाणी लावून घेणार आहोत, जेणेकरून ते फुटणार नाही। अशा प्रकारे त्यांच्या काठांना आपण पाणी लावून घेऊ। पाणी लावून झाल्याच्या नंतर आपण आता फिलिंग त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि तुम्हाला जो आकार येतो तो तुम्ही देऊ शकता। तुम्हाला आकार येत नसेल तर मोदकाचा आकार दिले तर काही फरक पडणार नाही। हे पहा, मी अशा प्रकारे सगळे मोमोज करून घेतलेले आहेत आणि आता स्टीमरच्या जाळीला थोडंसं तेल लावून आपल्याला त्यावर मोमोज स्टीम करून घ्यायचे आहेत। मी काही मोमोज स्टीम केलेले आहेत आणि काही एअर फ्राय मध्ये फ्राय केलेले आहेत। ते दिसायला फारच सुंदर दिसत आहे। प्रकारे आपले हेल्दी मोमोज रेडी आहेत। तर या मुलांना गिल्ट फ्री आपण खायला देऊ शकतो। थँक्यू सो मच।